अंबरनाथमध्ये आज मनसेने शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला। माजी नगरसेवक संदीप लकडे, माजी शहर अध्यक्ष आणि माजी नगरसेवक कुणाल भोईर आणि त्यांच्या पत्नी अपर्णा भोईर ज्या माजी नगरसेविका आहेत आणि माजी नगरसेवक जे स्वप्नील बागुले त्यांनी आज शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला। ठाण्यामध्ये आनंद आश्रम ह्या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सोबत त्या ठिकाणी पक्षप्रवेश केला आणि त्यानंतर अंबरनाथमध्ये मनसे शहर शाखेच्या बाहेर आता तातडीची बैठक मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलवल्यात। मी सध्या शाखेबाहेरांनी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी ह्या ठिकाणी जमलेत, कारण की अंबरनाथमध्ये जी मोठी संघटना मानावी जाते ती म्हणजे मनसे आणि आज मनसेचे जे शिल्लेदार आहेत त्यांनी आज शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला। काय सांगाल, मनसेला एक मोठा धक्का मानावा लागेल का? कारण की संदीप लकडे असतील, कुणाल भोईर। संदीप लकडे कोण? महाराष्ट्र नवनिर्माण सेना लाव लागला म्हणून संदीप लकडे, नाही तर कोण होता संदीप लकडे? हे ठेकेदार आहेत, हे मनसेचे वगैरे काय नाही, हे गेले ते ठेकेदार गेलेत, आता हे राहिले ते सगळे शिल्लेदार आहेत। यांना समजेल उद्या काय आहे ते। पण आपण बघितलं तर ह्या तिघांची मोठी मजबूत जोड म्हणजे आपण जी मजबूत संघटना असते ती ह्या तिघांची मानली जाते। मात्र आता एक धक्का मानावा लागेल का? कारण की शिंदेच्या काही धक्का वगैरे काही नाहीये, हे ते सर्व ठेकेदार आहेत। एकजूट आहे ना इथे, हीच एकजूट त्यांच्या मागे असायची ना। एकजूट म्हणजे काही एकजूट इकडेच आहे, ते एकटेच आहेत। आता बघूया ना, ते पण इथंच ना, आम्ही पण इथंच आहेत। बंडू देशमुख आपल्यासोबत आहे सर, काय सांगाल, शेवटचं काही बोलणं झालं का? कारण काय होतं? कारण की शिंदेच्या शिवसेनेमध्ये आज त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांनी पक्षप्रवेश केला आणि त्यानंतर शिवसेनेचा झेंडा हाती घेतला। ज्यांना पक्षाने भरभरून सर्व काही दिलं, राजसाहेबांनी प्रेम केलं, राजू पाटलांनी प्रेम केलं, अविनाश जाधवांनी यांच्यावर प्रेम केलं, एवढं प्रेम मिळाल्यानंतरसुद्धा पक्षाची गद्दारी करावी वाटते ही शर्मेची बाब आहे। मुळामध्ये हे लोक व्यवसाय करत होते आणि हे व्यापारी आहेत आणि हे लोक गेल्याने मनसेला मोठा धक्का वगैरे, आणि मनसेला असे धक्के सहन करायची सवय आहे। अशा धक्क्यांनी मनसेला काही फरक पडत नाही। आमच्यासाठी धक्के वगैरे काही नाही आहेत। आम्ही असे कितीतरी धक्के पचवलेत, अनेक निवडणुका बघितल्यात, अनेक लोक आमच्यातनं निघून गेली, परंतु आजही महाराष्ट्र नवनिर्माण सेना तेवढ्याच जोमाने उभी आहे आणि तेवढ्याच जोमाने कार्य करते। उद्याही आजही आमचा आवाज होता, उद्याही आमचाच आवाज असेल आणि येणाऱ्या काळात या गद्दारांना आम्ही दाखवून देऊ ना की त्यांनी पक्षासाठी काय केलं आणि त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनासुद्धा शांत बसणार नाही आहे। आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका येत आहेत आणि त्याआधीच मनसेला फटका मानावा लागेल का? कारण की बघायला गेलो तर अंबरनाथमध्ये मनसेची जी ताकद होती ती आता कुठेतरी कमी होणार का? मला एक सांगा, मनसेची जी ताकद आहे ती तुमच्या बाजूला उभी आहे। आता असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते फोन करत आहेत, सगळे जमा होणार आहेत। आम्ही त्यांना सांगितलं येऊ नका, कारण इथे गर्दी करण्यापेक्षा आपण उद्या बसून बोलूया। कारण जे गेले ते आमचे नव्हतेच, कारण ते गेले त्यांच्या स्वार्थासाठी गेलेत, त्यांच्या फायद्यासाठी गेलेत। ते पक्षासाठी त्यांनी काही मोठं कार्य केलं असंही काही नाही आहे की पक्ष वाढला वगैरे वगैरे, कुठल्याही गोष्टी घडलेल्या नाही आहेत। आणि असे 3, 4, 5 गेल्याने मनसेला काही फरक पडत नाही। मनसेला मानणारा शेकडो महाराष्ट्र सैनिक, हे जे पद सगळ्यात मोठे, असे शेकडो महाराष्ट्र सैनिक आजही आमच्या पाठीशी आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीत आम्ही दाखवून देऊ ना की मनसेची ताकद काय आहे ती। या होत्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया। त्यांनी सांगितलं की जे गेले ते ठेकेदार होते, अशा शब्दात त्यांनी ही टीका केली आहे। मात्र आपण जर बघितलं आता आगामी स्वराज्य निवडणुकीमध्ये मनसेची कशी आता ताकद राहणार ते देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कारण की आपण जर बघितलं तर कुणाल भोईर असेल, संदीप लकडे असेल, अपर्णा भोईर असेल आणि स्वप्नील बागुले जे माजी नगरसेवक होते आणि त्यांनी आज शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला, त्यामुळे मनसेला कुठेतरी मोठा फटका हा मानावा लागेल। मयूर जाधव, TV9 मराठी, अंबरनाथ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।